श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, 22 सप्टेंबरपासून शारदीय नवरात्राला सुरुवात झालेली आहे आणि 2 ऑक्टोबरला या नवरात्रीची समाप्ती होणार आहे. नवरात्र हा उत्सव देवीच्या 9 रूपांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. शक्तीला हा सण समर्पित केल्यामुळे हा सण जो आहे तर तो वाईटावर चांगल्याचा विजय याचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. 9 म्हणजे 9 आणि रात्री म्हणजे रात्र. तर नवरात्रीमध्ये देवीच्या 9 रूपांची पूजा ही केली जाते. देवीच्या मंदिरामध्ये 9 दिवस घट बसून, आपल्या घरामध्ये सुद्धा 9 दिवस घट बसून अखंड दिवा लावून हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. पौराणिक कथेनुसार माता दुर्गेने महिषासुराचा वध करून नकारात्मक शक्तीवर विजय मिळवला आणि म्हणूनच हा उत्सव जो आहे तर तो स्त्रीचे सन्मान करण्यासाठी केला जातो. नवरात्रीचे हे 9 दिवस आपल्याला खूप अतिशय महत्त्वाचे मानले जातात. कारण पहा, या 9 दिवसामध्ये देवी लक्ष्मी जी आहे, देवी दुर्गा जी आहे तर ती आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करत असते आणि तिची पूजा, सेवा, उपासना जर आपण केली तर ती आपल्यावरती प्रसन्न देखील होते आणि आपलं घर सोडून ते कुठेही जात नाही. म्हणजेच माता लक्ष्मी आपल्या घरावरती प्रसन्न होते. तर हा जो 9 दिवसाचा उत्सव आहे तर या 9 दिवसाच्या उत्सवामध्ये पूर्ण पृथ्वी तलावरती खूप सकारात्मक लहरी ज्या आहेत तर त्या मोठ्या प्रमाणामध्ये जागृत अवस्थेमध्ये निर्माण झालेल्या असतात आणि म्हणूनच आपल्याला या 9 दिवसामध्ये आपल्या घरामध्ये काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. गाईला आपल्याला या 9 दिवसामध्ये म्हणजेच नवरात्रीमध्ये जोपर्यंत नवरात्र संपत नाही तोपर्यंत एकदा तरी गाईला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे. जर तुम्ही असं केलं तर घरातील पितृदोष असेल, ग्रहदोष असेल, नजरदोष असेल, मुलांच्या अडचणी असतील त्या संपूर्णपणे समाप्त होतील आणि 7 पिढ्यांचे दारिद्र्य देखील नष्ट होईल आणि घराची भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होईल. इतका हा प्रभावी उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे, कोणती वस्तू गाईला खाऊ घालायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही इकडे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये आपल्या कुलदेवीचं जे नाव आहे तर ते तुम्हाला कमेंट्समध्ये लिहायचं आहे. कुलदेवीचं नाव माहीत नसेल तर ओम कुलदेविताय नमः असं लिहायचं आहे, जेणेकरून तुमच्या कुलदेवीची भरभरून कृपा तुमच्यावरती राहील. नवरात्रीचे हे 9 दिवस अतिशय महत्त्वाचे असतात आणि या 9 दिवसामध्ये आपण देवीच्या 9 रूपांची पूजा ही करत असतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईला विशेष महत्त्व दिलं जातं. गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देवी देवता वास करत असतात आणि म्हणूनच गाई ही अतिशय पवित्र मानली जाते. ज्या घरामध्ये गाई असते त्या घरातला वास्तुदोष हा आपोआपच दूर झालेला असतो. ज्या घरामध्ये रोज गाईची पूजा होते त्या घरामध्ये 33 कोटी देवी देवतांचे आशीर्वाद त्या घरावरती कायम राहतात आणि गाईची पूजा ही नियमितपणे जर आपल्याकडून घडली तर आपल्या जीवनामध्ये जे काही कष्ट आहे, संकट आहेत ते नेहमी दूर होतात आणि आपल्या घराची भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होते. गोमाता जी आहे तर ती कामधेनू म्हणून देखील ओळखली जाते, कारण ती आपल्या मनातील सर्व इच्छा ओळखून आपल्या इच्छा ह्या पूर्ण करत असते. तर पहा, जर आपले ग्रहदोष जे आहेत तर जर ग्रहदोष आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागलेले असतील तर आपल्या शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे पंडितांना म्हणजेच ब्राह्मणांना गाय दान केल्याने आपले जे काही ग्रहदोष असतात तर ते दूर होतात. इतकं महत्त्व गायीला दिलं जातं. तर पहा, नवग्रहांना शांत करण्यासाठी त्याचबरोबर शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी गायीचे दान हे नक्की करावे. आपल्या देवी देवतांमध्ये सुद्धा गायीचा संबंध हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये सांगितला गेलेला आहे. जसं की शिव भगवान जे आहेत तर त्यांचा नंदी जो आहे तर तो पण गाय स्वरूपच आहे. त्याचबरोबर आपली जे श्रीकृष्ण आहेत तर त्यांची सुद्धा गोमाता ही आहे आणि ज्या देवी आहेत त्यांच्या मातृत्वाचा गुणधर्माशी सुद्धा गायीचा खूप मोठ्या प्रमाणात संबंध आलेला आहे. त्याचबरोबर आपले जे इंद्रदेव आहेत तर त्यांची कामधेनू
अशा पद्धतीने सर्व देवी देवतांशी गाय ही जोडली गेलेली आहे. गाई हे वायुतत्वाचे प्रतीक मानले जाते आणि गाईला संपत्तीचे घर म्हटले गेलेले आहे. आणि पहा, गाईचा संबंध हा आपल्या घरामध्ये ज्या काही आपण वस्तू किंवा काही जे पूजा अर्चा करतो त्यामध्ये गाईचे जे काही उपळे आहेत, म्हणजेच गाईचे शेणापासून बनलेले जे काही गौरी आहे, तर तिचा धूर हा घरामध्ये केला जातो, जेणेकरून घरातील वातावरण हे शुद्ध होते आणि घरातील नकारात्मकता दूर होते. जर आपण नवरात्रीमध्ये गाईच्या गळ्यामध्ये घंटी बांधली तर आपल्याला 33 कोटी देवांची आरती केल्याचं पुण्य प्राप्त होते. गाईचे गोमूत्र सुद्धा गंगे समान आहे, त्यामुळे ते प्रत्येक पवित्र कार्यामध्ये वापरले जाते. त्यामुळेच पहा, हा जो उपाय आहे तर तो प्रत्येकाने करायचा आहे. या 9 दिवसामध्ये तुम्हाला हा उपाय आवर्जून एकदा तरी करायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये काही अडीअडचणी समस्या असतील तर त्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावशाली आहे. जर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष पितृदोष असेल आणि यामुळे तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद क्लेश कलह यासारख्या गोष्टी घडत असतील, घरामध्ये कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल किंवा घरामध्ये नेहमी अडीअडचणी दोष यासारख्या गोष्टी तुम्हाला जाणवत असतील, त्याचबरोबर मुलांची प्रगती नाही होत, त्याचबरोबर मुलांच्या प्रगतीमध्ये बरेचसे अडथळे तुम्हाला येत असतील, त्याचबरोबर तुमच्या पतीची प्रगती होत नाही किंवा घरामध्ये कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल, सतत तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत असेल, कुणाकडून तुम्हाला पैसे उसने घ्यावे लागत असतील, तुमच्यावरती भरपूर असं कर्ज झालेलं आहे, अशा बऱ्याच ज्या समस्या आहेत ना, त्या दूर करण्यासाठी हा उपाय जो आहे ना, तो तुम्ही एकदा या नवरात्रीमध्ये करूनच बघा. एकदा करून बघायला काय हरकत आहे. जोपर्यंत आपण कोणती गोष्ट करत नाही तोपर्यंत त्याचा अनुभव देखील आपल्याला मिळत नाही. आता पहा, हा उपाय तुम्ही ज्या दिवशी करणार आहात त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ अंघोळ करायची आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला देवघरातील देवांची जे काही फुलं असतील सुकलेले ते फुलं बदलायचे आहेत, धूप अगरबत्ती लावून वातावरण शुद्ध करायचं आहे. आता पहा, हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद आणि थोडंसं गाईचं गावरान तूप जे आहे तर ते थोडंसं घालायचं आहे आणि ती कणिक तुम्हाला मळायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला डाळ ही भिजून घ्यायची आहे आणि एक गुळाचा खडा देखील तुम्हाला घ्यायचा आहे. आता जे कणिक आपण मळलेलं आहे तर त्या कणकेच्या मध्ये आपण जसं पुरण भरतो त्या पद्धतीने त्या कणकेमध्ये ही चणा डाळ आणि हा गुळाचा खडा तुम्हाला भरायचा आहे आणि ते बंद करायचं आहे. आणि तो गोळा आपल्याला एका ताटामध्ये घ्यायचा आहे, हळदी कुंकू घ्यायचं आहे, धूप अगरबत्ती दिवा त्याचबरोबर पाणीसुद्धा भरून घ्यायचं आहे. आता बघा काय करायचं आहे, गाईपाशी जायचं आहे आणि गाईपाशी गेल्यानंतर सर्वप्रथम गाईच्या 2 पायांवरती तुम्हाला पाणी घालायचं आहे, हळदी कुंकू लावायचं आहे आणि त्यानंतर गाईला ओवाळायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला उजव्या हाताने तुम्हाला गाईला तो गोळा खाऊ घालायचा आहे. तो गोळा खाऊ घालत असताना तुमच्या हाताला जर गाईचा स्पर्श झाला, म्हणजे गाईच्या जिभेचा स्पर्श झाला, तर ते खूप भाग्यवान मानलं जातं. आता तुमच्या हाताला जर गायीने स्पर्श केला तर तुमच्या इतके भाग्यवान कुणीच नाही. तेव्हापासूनच तुमच्या अडीअडचणी सगळ्यात दूर व्हायला सुरुवात होईल. कारण गायीचा जिभेचा स्पर्श हा कोणत्याच व्यक्तीला असा सहसा होत नाही, परंतु ज्या व्यक्तीच्या हाताला स्पर्श होतो त्या व्यक्ती इतकं भाग्यवान कुणीच होत नाही. तर पहा, त्यानंतर काय करायचं आहे, तर तुम्हाला गाईला 11 प्रदक्षिणा घालणं शक्य असेल तर नक्की घालायचे आहेत आणि दोन्ही हात जोडून आपल्या अडीअडचणी ज्या संकट आहेत, काही दोष अडचणी असतील त्या तुम्हाला सांगायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, तर गाईच्या पायाखालची थोडीशी माती घ्यायची आहे आणि लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधून त्याची पोटली तुमच्या घरामध्ये एका साईडला कुठेतरी ठेवून द्यायची आहे. ही माती ज्यावेळेस तुम्ही घरामध्ये आणता त्यावेळेस तुमच्या घराला जर कोणी वास्तुदोष लागलेला असेल, पितृदोष लागलेला असेल तर तो सुद्धा दूर होतो. काही ग्रहदोष असतील ते सुद्धा दूर होतात. आता बघा, 10 दिवस म्हणजेच 9 दिवस तुम्हाला ही माती तुमच्या घरात ठेवायची आहे. 10व्या दिवशी तुळशीच्या कुंडीमध्ये ती माती तुम्हाला टाकून द्यायची आहे. तर अशा पद्धतीने हा एक अतिशय प्रभावशाली उपाय तुम्हाला या 9 दिवसामध्ये एकदा तरी करायचा आहे. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.